नमस्कार. मी अनिल बाजीराव पाटील, श्री लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज आसर खुर्द. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पहिल्यांदा तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आज मी इयत्ता 12वीमधील राज्यशास्त्र या विषयातील एक घटक तुमच्यासमोर सादर करणार आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र विषयातील प्रकरण 1 1991 नंतरचे जग यातील आपण शीत युद्धोत्तर काळातील घटना व परिणाम याचा एक परिणाम पाहिलेला होता, तो म्हणजे शीतयुद्धाचा शेवट व नवीन राष्ट्रांचा उदय. आज आपण एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय ही दुसरी महत्त्वाची घटना याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच शीतयुद्धानंतर एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय झाला. त्याची काही कारणे आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण आहे सोव्हिएट रशियाचे विघटन. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 1991 मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाले. म्हणजेच आताचा रशिया आणि 1991 पूर्वीचा रशिया याच्यामध्ये फरक आहे. 1991 मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन होऊन रशियाबरोबरच एकूण 15 राज्यांची निर्मिती झाली. तुमच्या समोर हा एकूण सोव्हिएट रशियाचे विघटन कसे झाले व नवीन राष्ट्रांचा उदय कसा झाला, निर्मिती कशी झाली याचा नकाशा आहे. आपल्यासमोर जी रशिया सोडून जी लहान लहान राष्ट्रे दिसतात ती 1991 पूर्वी रशियाचा भाग होती. म्हणजेच शीतयुद्धानंतर एक ध्रुवीयतेचा उदय झाला. कारण 1991 पूर्वी जगामध्ये 2 महासत्ता होत्या, अमेरिका आणि सोव्हिएट रशिया, सोव्हिएट युनियन. पण सोव्हिएट रशियाचे विघटन झाले व दुसऱ्या एका महासत्तेचा अस्त झाला व अमेरिका ही जगामध्ये एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. म्हणजेच सोव्हिएट रशियाचे विघटन हे एक महत्त्वाचे कारण आहे की ज्यामुळे अमेरिका जगामध्ये एकमेव महासत्ता बनली. त्याचं दुसरं कारण आहे इराकचे कुवेतवर आक्रमण. 1991 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले. याला काही कारणे होती. त्यातील एक महत्त्वाचं कारण होतं की इराकने कुवेतवर असा आरोप केला की कुवेत जे खनिज तेल निर्यात करतो त्याला काही कोटा ठरवून दिलेला होता, पण त्या कोट्यापेक्षा कुवेतने जास्त खनिज तेल निर्यात केले. त्यामुळे इराकला आर्थिक तोटा सहन करावा लागला. म्हणून 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले.
व संपूर्ण कुवेतचा भूप्रदेश ताब्यात घेतला. यावेळी संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच ने इराकच्या या कृतीविरुद्ध बहुराष्ट्रीय सैन्य हे इराकमध्ये पाठवले. अमेरिकेने या बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले व कुवेतची इराकच्या ताब्यातून मुक्तता केली. अमेरिकेच्या या कृतीला जागतिक पाठिंबा मिळाला. सर्व देशांनी या कृतीला पाठिंबा दिला. या गोष्टीलाच ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म असे म्हणतात. म्हणजेच अमेरिकेने कुवेतची इराकच्या ताब्यातून मुक्तता केली. त्यामुळे अमेरिका हे अधिक बलशाली महासत्ता म्हणून जगासमोर उदयास आली. याचे व्हिडिओ आपण आता पाहणार. August 1990. 100,000 Iraqi troops invade neighboring Kuwait. Iraqi Prime Minister Saddam Hussein is out for oil and for blood. 39 nations vow to liberate Kuwait from Hussein's clutches. Gulf War I is imminent. The United States leads the way. We must resist aggression or it will destroy our freedoms. The coalition's plan starts with a full-scale air attack. They call it Operation Desert Storm. January 17, 1991, the start of the first Gulf War. 8 F-15 Eagle interceptors lift off. A strike force of coalition bombers follows behind. My mission goal was basically to take the Eagles out in front, about 100 miles out in front of the strike package, and clear the air of any adversary aircraft. Marine Captain Chuck McGill was an exchange pilot with the Air Force and a mission commander during Operation Desert Storm. We were protecting 40 F-16s. The F-16s were carrying two 2,000-pound bombs. The bombs are meant for Al Taqaddum Airfield and Weapons Center, 45 miles west of Baghdad. Something else is at El Taqaddum too, the Iraqi Air Force. A long war with Iran has turned them into seasoned fighters. About 20 miles west of their target, the F-15s get an urgent message from the Airborne Warning and Control Center. They had intel that there were 2 MiG-29s airborne south of the target. I immediately yelled, push it up, push it up. So now we go full afterburner in the Eagle, which is, you really start hauling now, and we're chasing them down. McGill and his wingman quickly realize they've fallen into a trap. We started getting launch indications from surface-to-air missiles. And so we came under heavy anti-aircraft attack. With McGill and his squadron distracted by the missiles, the MiGs close in for a fight. They went from 380 to about 650. So now something's up. When I see the closure between the two airplanes is 1,295 knots. So we are smoking at each other. There's not a lot of time. With the Iraqi MiGs just seconds away, McGill locks onto his target and fires. First missile was down low, and it came up and popped the MiG right in the right wing root. When I go to fire the second missile, everything got quiet. I could tell I was moving, but I couldn't feel that I was moving. I watched the missile come off, and I just watched it kind of float away. It lasted maybe
4 or 5 seconds, and then all of a sudden, it's like someone hits you with a cymbal. All the noise comes back, and it's hectic as can be, and you're moving away again. Then you look down at the MiGs, and they're about 9,000 feet below you in a slant range, and they blow up. Less than 10 minutes after spotting the MiG, McGill has obliterated his attacker. Minutes later, the rest of the coalition strike force roars in behind. They make quick work of Al Taqaddum and other military targets. Operation Desert Storm is the most effective air campaign the world has ever seen. आहोत. त्यानंतर तिसरं कारण आहे उदारमतवादी लोकशाही. आपण पाहिलं की अमेरिका पहिल्यापासून एक भांडवलशाही देश आहे, पण नंतर अमेरिकेने उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार केला. यातून पुढे युरोपातील अनेक साम्यवादी देशांनी उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार करण्यास सुरुवात केली व त्यांनी साम्यवादी अर्थव्यवस्थेचा त्याग करण्यास सुरुवात केली. म्हणजेच अमेरिका हे नंतर एक उदारमतवादी लोकशाही राष्ट्र बनले. इतर ज्या देशामध्ये सोव्हिएट रशियाचा प्रभाव होता, म्हणजेच साम्यवादाचा प्रभाव होता, त्यांनी नंतर उदारमतवादी लोकशाही स्वीकारण्यास सुरुवात केली. आता या उदारमतवादी लोकशाहीची काही वैशिष्ट्ये आपल्यासमोर आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक मताधिकार. दुसरं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र व न्याय निवडणुका. तिसरं वैशिष्ट्य आहे कायद्याचे राज्य. आणि चौथं आहे स्पर्धात्मक पक्षीय राजकारण. आता पहिलं वैशिष्ट्य पहा की उदारमतवादी लोकशाहीमध्ये सार्वत्रिक मताधिकार आहे. म्हणजेच कोणताही भेदभाव न करता स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव, तसेच वंश जात लिंग असा कोणताही भेदभाव न करता लोकशाहीमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार दिला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र व न्याय निवडणुका. लोकशाहीमध्ये निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असते आणि ह्या निवडणुका ह्या न्याय पद्धतीने म्हणजेच खुल्या वातावरणामध्ये होतात. तिसरं आहे कायद्याचं राज्य. लोकशाहीमध्ये कायदा हा सर्वांना समान असतो, कायद्याचं राज्य असतं. चौथं वैशिष्ट्य आहे स्पर्धात्मक पक्षीय राजकारण. म्हणजेच लोकशाहीमध्ये अनेक पक्षांना स्वातंत्र्य असतं. आता ही जर 4 वैशिष्ट्ये आपण बघितली तर ही वैशिष्ट्ये साम्यवादामध्ये याचा अभाव आपल्याला दिसतो. ही सर्व वैशिष्ट्ये ही अगदी लोकशाही शासन प्रणाली इतकी प्रभावीपणे नसतात. म्हणजेच साम्यवादामध्ये दुसऱ्या पक्षाला वाव नसतो. तिथे साम्यवादी पक्ष ठरवल तोच कायदा असतो. तिथे निवडणुका ह्या न्याय पद्धतीने होतीलच असे नाही आणि सर्वांना मतदानाचा अधिकार मिळेलच असे नाही. म्हणून अमेरिकेबरोबरच इतर राष्ट्रांनी उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार केला. म्हणून अमेरिका ही एक प्रबळ राष्ट्र म्हणून जगासमोर आलं. त्यानंतर चौथं कारण आहे अमेरिकेची सॉफ्ट पॉवर नीती. तुमच्यासमोर एक चित्र आहे. तर अमेरिका एकमेव महासत्ता बनण्याचे आणखी एक कारण म्हणजे अमेरिकेचे सॉफ्ट पॉवर नीती होय. अमेरिकन
समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाथ यांनी सत्तेचे विभाजन हे 2 प्रकारात केलेले आहे. पहिला प्रकार आहे हार्ड पॉवर, दुसरा प्रकार आहे सॉफ्ट पॉवर. आता या काही संकल्पना आहेत. प्रथम आपण हार्ड पॉवर म्हणजे काय पाहूया. हार्ड पॉवर म्हणजे दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या व इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडणे. यात धमकी किंवा प्रलोभने दाखवली जातात. म्हणजेच थोडक्यात काय की सैनिकी बळाचा वापर करून एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध वागण्यास भाग पाडते. दुसरा प्रकार आहे सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर हे हार्ड पॉवरच्या अगदी उलटे आहे. येथे सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्यावर प्रभाव टाकणे होय. दुसऱ्या शब्दात सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करून घेणे. यासाठी सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी साधनांचा उपयोग केला जातो. म्हणजेच एखादा देश दुसऱ्या देशातील लोकांना आपल्याबद्दल आकर्षण निर्माण करतो व आपल्या देशामध्ये गुंतवणूक असेल किंवा आपल्या देशातील साधनसंपत्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच आता सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणं आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे अमेरिकेच्या आकर्षणामुळे तेथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे वाढतच आहे. म्हणजे अमेरिकेचे एक प्रकारे जगातील सर्वच तरुणांना आकर्षण आहे आणि तेथे प्रत्येकाला वाटतं की आपण अमेरिकेमध्ये शिकावं. दुसरं उदाहरण आहे अमेरिकेतील खाद्य संस्कृती, अमेरिकेतील फूड चेन्स. आता अमेरिकेतील फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे. म्हणजे अमेरिकेचे खाद्यपदार्थ हे जगामध्ये प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ मॅकडोनाल्ड, पिझ्झा, बर्गर इत्यादी खाद्यपदार्थ हे जगामध्ये प्रसिद्ध आहेत. म्हणजेच ही एकूण महत्त्वाची 4 कारणे आहेत की ज्या 4 कारणामुळे शीतयुद्धानंतर एक ध्रुवीयतेचा उदय झाला. म्हणजेच अमेरिका ही एकमेव महासत्ता बनली. पुढील तासाला आपण शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडी यातील पुढील घटक अभ्यासणार आहोत.